मुरबाड तालुक्यातील म्हसा बोरिवली आंबेगाव घांगुर्ली या मार्गावरील जोड रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे। रस्त्यात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत। येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना खड्डे चुकवून प्रवास करावा लागतो। गेली अनेक वर्ष या रस्त्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं नाही। काही ठिकाणी डांबर आणि खडीवर आली आहे, अनेक ठिकाणी डांबरच शिल्लक राहिलं नाही, मात्र प्रशासन लक्ष देत नाही। या रस्त्यातून रिक्षा, मोठी वाहनं जातात। म्हसा यात्रेला सुद्धा अनेक भाविक याच रस्त्यावरून प्रवास करतात। म्हसा विभागातील हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे, मात्र तो सध्या पाचवीला पुजला आहे। या रस्त्यातून म्हसा गावाकडे अनेक शाळकरी विद्यार्थी गावातून येत असतात। या रस्त्यात असलेल्या बोरिवली गावच्या पुलाची अवस्था सुद्धा अत्यंत कठीण झाली आहे। आता 15 दिवसाच्या आत जर रस्त्याचं काम सुरू केलं नाही तर या भागातील नागरिक, विद्यार्थी, गावकरी रस्त्यावरून झोपून आंदोलन करू असा इशारा या भागातील रिक्षा चालक संतोष कथोरे यांनी प्रशासनाला दिला आहे। म्हसा गावापासून पुढे आपल्या परिसरातील घागुर्ली गावापर्यंतचा रस्ता खूप खराब झालेला आहे। काय सांगाल, काय प्रतिक्रिया द्याल आणि डिपार्टमेंटला काय विनंती कराल, इशारा द्याल? मी आंबेगावचा रहिवासी संतोष मधुकर कथोरे राहणार। मी एक रिक्षा चालक आहे। त्या रस्त्यावरनं रोज ये जा करत असतो। विद्यार्थी जातात शाळेमध्ये म्हसा विभागात, त्या ठिकाणी प्रवासी करतात, दवाखान्यासाठी जातात लोक। अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता झाला असल्यामुळे खड्डे झालेले आहेत। ब्रिज बोरिवली इथं ब्रिज असल्यामुळे तोही खूप निकृष्ट दर्जाचा आहे, तो पडण्याची शक्यता आहे, अपघात होण्याची शक्यता आहे। खूप मोठ्या प्रमाणात तिथे खड्डे पडलेले आहेत। आंबेगाव ते म्हसा परिसरामधल्या रस्त्यामध्ये बोरिवली असेल घागुर्लीपर्यंत। त्याबद्दल प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की लवकरात लवकर त्या रस्त्याचे खड्डे बुंजवण्यात यावे किंवा नवीन करण्यात यावे। प्रशासनाला माझी एक विनंती आहे, जर खड्डे बुजवले नाहीत तर काय इशारा द्याल? जर ते 10 ते 15 दिवसामध्ये खड्डे बुंजवले नाही तर आम्ही सर्व गावकरी मिळून, तरुण मिळून, विद्यार्थी मिळून रस्त्यावरती झोपून आंदोलन करू, खड्ड्यामध्ये झोपून आंदोलन करू। व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज मुरबाड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।